हाय हॅलो नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी. तर हे पहा, आज आपण पाहणार आहोत 32 साईज प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग. तर याच्या अगोदर मी 2-3 ब्लाऊज प्रिन्स कटचे ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे, पण वेगवेगळी साईजनुसार मापा वगैरे बदलतात. तर मी 32 साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करून मला शिवायचं होतं, तर म्हटलं चला तुमच्याशी दाखवावं, तुमच्याशी शेअर करावं. तर ह्याच्या इथं काय होईल, मला 32 साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज कट करायचं आहे आणि ते पण वेलवेटचा ब्लाऊज आहे. तर मी अगोदर अस्तरवत मापं टाकून कट करून घेणार आहे. वेलवेटचा ब्लाऊज कसा कट करायचा ते पण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर उंची मी घेतलेली आहे, मला 13.5 इंच, मला पूर्ण उंची 13.5 इंच घ्यायची होती. 12.5 उंची आहे, पण मला अर्धा इंच अजून एक्स्ट्रा वाढवायची आहे उंची. तर मी कशी वाढवणार आहे वरती पहा तुम्ही, कारण की खालच्या साईडनी वाढवायची नाही, वरतूनच वाढायची, जेणेकरून बरोबर खाली आपल्याला गळा आणि उंची बरोबर दोन्ही पण साईडनी बरोबर येईल. तर मी मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि त्याच्या पुढं मी टाकलेलं आहे छातीचं माप. तर छाती आहे 32 साईज आणि 2 इंच मार्जिन. तर हे अशा पद्धतीने मी वरती 1/2 इंच अजून वाढवलेलं आहे. आणि मी कंबर टाकणार आहे 7.5 इंच. 1 इंच बॅक साईडचे टक्स जातात आपल्याला, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आणि दोन्ही पण आपल्याला आखून घ्यायचं आहे, खडून मार्क करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पुढचा गळा टाकायची, पुढच्या गळ्याची रुंदी टाकायची 2.25 इंच. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, पण मापानुसार आणि हाईट तब्येतीनुसार गळा उतरतो, त्यामुळे आपल्याला 2.25 इंच कमीत कमी मापाला, छोट्या मापाला 2.25 इंच गळा रुंदी कधी पण घ्यायची असते. आणि मोठ्या मापाला पण 2.5 इंच गळा रुंदी घेत असतो. तर हे पहा, आता मी पुढचा गळा तुम्हाला मार्क करून दाखवला. तर मी मागचा गळा मी 9.5 घेतला आहे आणि गळ्याला राऊंड करून घेतले. गोल गळाच मला इथं करायचा आहे आणि मी आता कट करून घेते आहे सगळं. हे बघा, आता आपला पूर्ण बॅक पॅटर्न पूर्ण तयार झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे, व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर बरोबर लक्षात येईल. तर इथं पहा, इथं मेन पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1/2 इंच आहे बंद बाजूकडून सोडून द्यायचं आहे, जेणेकरून ते पुढच्या गळ्याच्या रुंदीला येतं. 1/2 इंच आपलं हुकलूक पट्टी जोडण्यामध्ये जातं आणि पूर्ण आपल्याला ड्रॉप करून घ्यायचं. आणि खाली पण आपल्याला अर्धा ते 1/2 इंच सोडायचं खालती, किंवा अर्धा इंच, ते आपल्याला योगपट्टी वाढवण्यात जाणार आहे. गळा मी आता आखून घेतला, वाढून घेतलं, गळा 5.5चा टाकला, गोल राऊंड करून घेतला आहे. आणि हे पहा, खाली पण येईन मी तिथे योगपट्टीचे तिथं वाढवलेलं आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे, तर मी अगोदर योगपट्टीचा टक्स पॉईंट काढून घेणार आहे. योगपट्टीचा टक्स पॉईंट आपल्याला 2.5 वरती मार्क करून काढून घ्यायचा आहे. हे पहा, योगपट्टी आपली खाली आपण 2.5 इंचच वाढवलेली आहे, कारण की आपल्या शिलाई मार्जिनसोबत 2.5 इंच जाणार आहे. आणि असा वरती आपल्याला थोडासा कर्सेप द्यायचा आहे, आपल्याला असा थोडासा गोल राऊंडमध्ये अर्धा इंच वरती यायचं आहे. आता मी टक्स काढणार आहे. टक्स मी घेतला 2.5 इंच वरती आणि रुंदी आपल्याला 4.5 घ्यायची आहे. 9 इंची आपल्याला 2.5 इंच अशी घ्यायची आहे हे टक्स काढण्यासाठी. अशा पद्धतीने आता मी मुंडा आखून घेते पहिलं, तुम्हाला मग दाखवते की कुठून आपल्याला पॉईंट काढायचा आहे प्रिन्सची कटोरीचा. तर हे पहा, आता मी मागचा मुंडा आपण आखून घेतलेला होता, आपण पुढच्या मुंड्याचा आकार दिला गोलाकार. आणि आता अशा पद्धतीने आपण प्रिन्सच्या कटोरीचा आकार दिला. आता आपल्याला अशा पद्धतीने द्यायचं आहे. तर तिथं आपलं किती जाणार, आता ते तिथं आपलं 2.25 इंच, पावणे 2 इंच किंवा 1.5 इंच, तुम्ही जशा तुमची छाती असते तशी तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही तर तेवढंच 1.5 इंच घेतलेलं, पुढं 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि मुंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवलेलं आहे. ते स्टिचिंगमध्ये आपलं जातं त्यामुळं. तर मी आता कट करून घेते. तिन्ही पण पार्ट आपले मार्क करून झालेले आहेत, तर आपण कट करून घेऊया. तर मी एक पट्टी कट करून घेतली आहे. हे पहा, आता मी कट करून घेतली. आता आपली पुढचा गळा पण कट करून घेऊया. याच्या अगोदर पण मी बरेचसे प्रिन्स कटचे ब्लाऊजचे कटिंग आपल्या टाकलेलं आहे. पाहिलेलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. प्रिन्स कट ब्लाऊजचं जास्त आता चालतं, त्यामुळं खूप जास्त प्रिन्स कट ब्लाऊजच येतात माझ्याकडे शिवायला.
कटोरी ब्लाऊजचं पण बरेच पॅटर्न मी तुम्हाला कट करून दाखवलेले आहेत साईजनुसार. तर आता आपण भाई कट करायला घेऊया. तर मला इथं भाई 4.5 इंच हवी आहे, तर मी इथं 5.5 इंच भाई मी पूर्ण टाकणार आहे. आपल्याला 1 इंच मार्जिन करायचं असतं भाईमध्ये, कारण की खालती दंड घेरायला अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच असे जाणार आहे. आणि भाई तुम्ही ना भाईची घडी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे. कधी कोणाला कमी किंवा जास्त पडते भाई, त्यामुळे तुम्ही अर्धा ते 1 इंच छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच किंवा 1 इंच त्याच्यामध्ये प्लस ॲड करून तुम्ही टाकू शकता. तर मी तर दंडघेर पण टाकलेला आहे, मार्जिन 2 इंच टाकलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता मी 2 इंच टिक केलं. मला अंदाज आहे त्यामुळं मी तसेच अंदाजाने टिक करून आहे ना मागचा आणि पुढचा 1.5 इंचानी मागचा 2 इंचानी असा शोल्डरच्या साईडकडून आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि भाई पण कट करून घ्यायची आहे. मध्ये कट करून घ्यायचा, मध्ये काढून घ्यायचा आणि आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार पण कट करून घ्यायचा आहे, पुढचा भाईचा आकार. हे पहा अशा पद्धतीने माझी भाई कट करून झालेली आहे. अशा पद्धतीने. तर आता काय करायचं इथं, आता आपल्याला मेन ब्लाऊज पीस कट करायचे. वेलवेटचा आहे. हे पहा छोटे छोटे त्याच्यावर टिकली वर्क आहेत. तर आता मी ना पूर्ण ब्लाऊज आहे ना फोल्ड करून घेणार आहे. जसं आपण अस्तर फोल्ड करून कट करतो ना, तसं ब्लाऊजचं मेन ब्लाऊज पीस पण आपल्याला फोल्ड करूनच आपल्याला कटिंग करायची आहे त्याची. हे पहा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला कटिंग करायची आहे. तर आहे ना आता काय करणार, इथं खूप थोडासा ब्लाऊज पीस आहे, म्हणजे कमी साईज आहे, त्यामुळं त्यांनी ब्लाऊज पीस पण खूप छोटा आणला आहे. जवळजवळ त्यांनी 75 पॉईंट हा ब्लाऊज पीस आणलेला आहे. तर मी अगोदर भाई कट करून घेणार आहे. कुठेही जॉईंट वगैरे येणार नाही भाईला आपल्याला, कारण की छोटी भाई आहे आपली. आता आपण बॅक पॅटर्न कट करून घेऊया, म्हणजे मागचा साईडचा पार्ट आपला कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने मी आता चांगला टाकून घेतला आहे. जर तुम्हाला वेलवेट व्यवस्थित असा हातरता वगैरे येत नसेल तर तुम्ही टाचणी पण लावू शकता. आणि शिवताना पण आपल्याला टाचणी लावूनच शिवायचं आहे, कारण की वेलवेट ब्लाऊज म्हणजे खूप खूप सटकण्याचे चान्सेस असतात. वेलवेट ब्लाऊज आहे ना खूप इकडे तिकडे जातो, पण मी न टाचणी लावता वेलवेट ब्लाऊज शिवते. माझा अजिबात इकडे तिकडे जात नाही, कारण की सवय आहे. पण तुम्ही जर नवीन कटिंग करणार असाल किंवा स्टिचिंग करणार असाल तर प्लीज वेलवेटच्या ब्लाऊजला ना कधी पण टाचणी लावूनच तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करत जा, जेणेकरून आपलं कुठलाही पार्ट कुठेही सरकणार नाही. आणि आता मी पूर्ण पुढचे पार्ट पण तयार करून घेते. तर हे पहा आता मी पूर्ण कट करून घेते. आपली प्रिन्स कटोरी पण कट करून झाली आहे. आपल्याला हुक लुक साईड पॅटर्न कट करायचा आहे. आता आपल्याला एक पट्टी कट करून घ्यायची. एक पट्टी तुम्हाला इथं छोटी वाटत असेल, पण प्रिन्स कट ब्लाऊजला एक पट्टी छोटी असली तरी चालते. कटोरी ब्लाऊजलाच एक पट्टी छोटी असेल तरच कटोरी मोठी होते. तर मग तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊजला विदाऊट पण शिवू शकता. कटोरी ब्लाऊजला कटोरी नाही म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊजला विदाऊट योगपट्टी ब्लाऊज असं करू शकता, म्हणजे 2 पीस ब्लाऊज प्रिन्स कट करू शकता. आता मी लटकनसाठी करून घेणार आहे.
तर लटकनचे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.